यस, संजय डोगर साहब, क्या कहेंगे आपका जो माखन समाज को लेकर आरक्षण वर्गीकरण के बारे में क्या मत है आपका, क्या सोच है आपकी? या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो की आज तुम्ही मला इंटरव्ह्यूला बोलवलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. खऱ्या अर्थाने अनेक दिवसापासून सोशल मीडियावर, फेसबुकवर अनेक कमेंट्स, अनेक नवीन नवीन जे काही कार्यकर्ते आहेत, समाज बांधव आहेत, हे कमेंट करत आहेत. त्यामुळे खूप दिवसांनी इच्छा होती की आपण या उपवर्गीकरणाबद्दल बोललो पाहिजे. कारण बोलत असताना खऱ्या अर्थाने 35 वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना या उपवर्गीकरणाविषयी काय बोलावं याबद्दल माझ्या डोक्यात विचार येत होता. कारण बौद्ध समाज आणि मातंग समाज आणि तसेच सर्व मागासवर्गीय समाजाचं मागील 30-35 वर्षापासून काम करत असताना सर्वांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. परंतु ते आरक्षणाचं उपवर्गीकरणामुळे खऱ्या अर्थाने बौद्ध व मातंग समाजामध्ये जी काही दरी निर्माण झालेली आहे ती दरी कशी कमी करता येईल आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करत असताना जो काही शासन निर्णय घेईल त्याकडे कसं पद्धतीने बघायचं किंवा त्याला कसं स्वीकारायचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना खऱ्या अर्थाने मी काही संदर्भ देऊ इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस संविधान लिहित होते दिल्ली या ठिकाणी, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्यासाठी जवळपास 2 वर्षापेक्षाही मोठा कालावधी लागला. संविधान लिहित असताना त्यांच्याकडे काही पत्रकार आले आणि त्या पत्रकारांनी बाबासाहेबांना प्रश्न केला की तुम्ही मागासवर्गीयाला आरक्षण देत आहे, कारण त्यावेळेस सर्व मागासवर्गीय हे हिंदू समाजाचे होते. कारण बाबासाहेबांनी 1956 नंतर धर्मांतर केलं, बौद्ध धर्म स्वीकारला, त्यापर्यंत ते हिंदू होते. तर त्यामुळे त्या पत्रकारांनी प्रश्न केला की बाबासाहेब तुम्ही मागासवर्गीयाला आरक्षण देत आहेत, त्यामुळे तुम्हाला वाटत नाही की हिंदू समाजामध्ये फूट पडेल, 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा 2 समाजामध्ये अंतर निर्माण होईल? त्यावेळेस बाबासाहेबांनी एक सुंदर उत्तर त्या पत्रकाराला दिलं होतं की तुम्ही म्हणतात की आरक्षण मागासवर्गीय लोकांना दिल्यामुळे फूट पडू शकते, तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आणि बाबासाहेबांनी त्यांना एक उदाहरण दिलं की 2 घोडे म्हणे, एका तबेल्यामध्ये 2 घोडे, एक घोडा मजबूत आणि एकदम खाऊन पिऊन मस्त असलेला ताकदवर घोडा, आणि दुसरीकडं अत्यंत कमजोर ज्याला जागेवरून उठता सुद्धा येत नाही, तो एक बाजूला घोडा आहे म्हणे. आता जर आपण ठरवलं की ह्या दोन्ही घोड्याची आपल्याला शर्यत लावायची आणि ती शर्यत देत असताना 2 दिवसाचा कालावधी देण्यात आला. जो मजबूत घोडा होता त्याला चांगला खुराक देण्यात आला आणि जो कमजोर घोडा होता त्याला साधं घास पाला जे काही असेल साधं त्याला देण्यात आलं. जेव्हा ह्या दोन्ही घोड्याला जेव्हा शर्यतीत उतरलं, जेव्हा त्यांची शर्यत लावण्यात आली, तो जो मजबूत घोडा होता तो त्या कमजोर घोड्याला सोडून जवळपास 200-300 मीटर पुढे चालला गेला. तोपर्यंत हा कमजोर घोडा हळूहळू पुढे जात होता. तर पत्रकारांनी विचारलं की बाबासाहेब तुम्ही आम्हाला सांगत असण्याचं तथ्य काय? तर बाबासाहेब त्यांना सांगितलं माझा सांगण्याचा अर्थ हाच आहे की या ज्या 2 घोड्याची शर्यत आहे याच्यामध्ये की हिंदू सुवर्ण समाज आणि काय मागासवर्गीय समाज, जो कमजोर घोडा आहे तो मागासवर्गीय समाज आणि जो खाऊन पिऊन दुष्टपुष्ट झालेला ताकदवर घोडा आहे तो हिंदू सुवर्ण समाज आहे. जर या दोन्ही घोड्याची जर तुम्ही शर्यत लावली तर ताकदवर घोडा जिंकणार आहे. त्यामुळे ह्या घोड्याला जर तुम्हाला ताकद द्यायची असेल तर यांना आरक्षण देऊन मागील 5000 वर्षापासून जे शिक्षणापासून संपत्तीपासून वंचित राहिला समाज आहे त्यांना आरक्षणा माध्यमातून पुढे येण्याची आपल्याला अत्यंत गरज आहे आणि त्यासाठी त्यांना आरक्षण देणं गरज आहे, समानता आणण्याचं गरज आहे. बाबासाहेबांचं हे वाक्य ऐकून सर्व पत्रकार शांत झाले. तर सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की आता आरक्षणाचं उपवर्गीकरणाचा हा मुद्दा अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चर्चेला आलेला आहे. 1 ऑगस्ट 1924 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की आरक्षणाचे उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि त्यांनी ते संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे. कलम 241 मधील अनुच्छेद 15(4) आणि अनुच्छेद 15(6), 15(4) आणि अनुच्छेद 16(4) या माध्यमातून त्यांनी निकाल दिला आणि त्यामध्ये निकाल देत असताना 7 बेंचच्या निकालातून 6 जजनी हे
मागासवर्गीय आरक्षणाचे उपवर्ग झाले त्याबद्दल निकाल दिला आणि एक निकाल त्याच्या विरोधात गेला. परंतु आपण सोशल मीडियावर बघत असाल की जो एक निकाल विरोधात गेला तो प्रत्येक ठिकाणी दाखवण्यात येत आहे. खऱ्या अर्थाने जे 6 जज मधले जे बौद्ध समाजाचे जे आपलं गवई साहेब जे होते, भूषण गवई साहेब, त्यांचा निर्णय तुम्ही वाचला तर तुम्हाला सर्वांना लक्षात येईल की त्यांनी स्वतः त्यांच्या निर्णयामध्ये लिहिलेलं आहे की आरक्षणामध्ये समानता राहिली पाहिजे. जो समाज आरक्षणाचे फायदे घेऊन पुढे गेला त्यांनी दुसऱ्या समाजाला हात धरून पुढे आणायला पाहिजे, नाहीतर या आरक्षणाला काही अर्थ राहणार नाही. त्याचप्रमाणे त्यांनी एक चांगलं उदाहरण सुद्धा दिलं होतं या ठिकाणी की बाबा आरक्षणाची ज्यावेळेस ट्रेन पुढे जात होती त्या ट्रेनमध्ये जो पहिला माणूस बसला त्या माणसाला असं वाटलं, त्या समाजाला असं वाटलं की दुसऱ्या स्टॉपवर असलेला जो समाज आहे या ट्रेनमध्ये चढला नाही पाहिजे. हा संदर्भ भूषण गवई साहेबांनी दिलेला आहे की या ट्रेनमध्ये जो पहिला माणूस, जो पहिला समाज बसला त्यांनी दुसऱ्या स्टॉपवर उभा असलेल्या दुसऱ्या समाजाला चढू दिलं नाही. त्यामुळे या आरक्षणाचा पूर्ण फायदा एका समाजाला भेटणं हे योग्य, हे भूषण गवई साहेब सांगतात. तर आमचं असं म्हणणं नाही की बाबा या आरक्षणाचा फायदा सर्वच बौद्ध समाजाला झाला किंवा त्यांनी सारा फायदा घेतला. त्यांना फायदा झाला, जरूर झाला की ते शिकले म्हणून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस 1920च्या आसपास जेव्हा सर्व समाजाला आवाहन केलं होतं खेडेगाव सोडा, शहराकडे या, शिक्षण घ्या, त्यावेळेस या बौद्ध, त्यावेळेच्या महार समाजाने आणि आताच्या बौद्ध समाजाने बाबासाहेबांचं ऐकलं. पण त्यावेळेस मातंग आणि बाकी समाजांनी गाववाड्यामध्ये राहिले, त्यामुळे शिक्षणामध्ये कमी राहिलेले. आताच आपल्या गोतावळे सरांनी एक चांगलं लॉर्ड बुद्धा टीव्हीवर एक चांगली इंटरव्ह्यू दिली, त्यामुळे त्यांनी स्पष्ट केलं की मातंग समाज हा शिक्षणामध्ये कमी राहण्याचे अनेक कारण आहेत. आणि ते सर्व स्पष्ट केलेलं आहे की गुन्हेगारी जात, आता गुन्हेगारी म्हणलं म्हणजे कोणी कांदा चोर दरोडेखोर तसं नव्हतं. इंग्रजा विरोधात नेहमीच लढण्यामध्ये मातंग समाज अग्रेसर होता. इंग्रजांनी कधीही गुलामी केली नाही. इंग्रजांनी जर लढला त्यासाठीच, आणि इंग्रजाच्या त्यांच्या सैन्यावर आणि त्यांच्या संपत्तीवर आणि त्यांचे जे काही हे राहतात, जे काही खजाना राहतो त्याच्यावर दरोडे टाकण्याचं काम हे मातंग समाज संघटितपणे करत होता. इंग्रजांवर हल्ले करायचा, त्यावेळेच्या उच्चवर्णीय जे काही पेशवे असेल त्यांच्यावर हल्ले करून त्यांची खजाना लुटत होते. त्यामुळं या समाजाला गुन्हेगारी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. गुन्हेगारी असणं म्हणलं म्हणजे काही चोरा चपाट्या नव्हत्या, ते इंग्रजा विरोधातच त्यांना लुटून हे आपलं पोट भरत होते. त्यामुळे त्यांना दरोडेखोर म्हणून घोषित केलं होतं. त्यामुळं की इंग्रजा विरोधात आणि या पेशव्याच्या विरोधातचे खजाने लुटून हे दरोडेखोर जमा झाल्यामुळं यांना शिक्षणामध्ये पुढे जाता आलं नाही. कारण ती वेळची हजेरी होती आणि गोतावळे सरांनी खूप व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे आणि आपण सर्व लॉर्ड बुद्धाची टीव्हीवर आपण सर्वांनी बघितलेलं आहे. या आरक्षण वर्गीकरणामुळे इसकी वजह से क्या मातंग समाज में और बुद्ध समाज में तिरोन्मान पैदा हो सकता है? मुझे लगता है कि बौद्ध समाज और मातंग समाज देखे जाए तो नाणे की दो बाजू है. मैं मराठी में बोलना चाहता हूँ, देखी जीता नहीं पड. त्यामुळे हजारो वर्षापासून गावापुसा बाजार राहणारा बौद्ध आणि मातंग समाज आहे. भावाप्रमाणे राहतो. प्रत्येक घरामध्ये भावामध्ये सुद्धा भांडणं होत राहतात. तर ह्या गोष्टी चालत राहतील. परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे की आरक्षणाच्या उपवर्गीकरणामध्ये दोन समाजामध्ये जे तेढ निर्माण झालेलं आहे की आता सोशल मीडियावर आपण बघत आहात, तुम्ही फेसबुक बघा, तुम्ही बाकीच्या व्हॉट्सअपवर बघा, अनेक घाणघाण कमेंट्स एकमेकाला शिवाय देणं, एकमेकावर आरोप करणं, प्रत्यारोप करणं, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी चाललेल्या आहे. तर मी या दोन्ही समाजाला एक विनंती करतो की विशेष करून बौद्ध समाज हा आमचा मोठा भाऊ आहे. त्या मोठ्या भावांनी छोट्या भावाला समजून घ्यायला पाहिजे की जो काही इतिहास आहे त्या इतिहासामध्ये न जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे की स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हे घटनेचे आधार आहे. आरक्षण देत असताना सुद्धा बाबासाहेबांनी एकूण 60 जातीचा त्या ठिकाणी विचार केलेला आहे, मागासवर्गीयचा. आणि जर आपण बहुजनाचा विचार करू त्या ठिकाणी मला वाटतं जवळपास 650 पेक्षा जास्त जाती या ठिकाणी आलेल्या आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त जाती असू शकतात. तर बाबासाहेबांचा जेव्हा आपण विचार घेऊन जातो तर त्यामुळं की हे काही शासन करणार आहे, हे जे काही हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे, तर त्यासाठी जर मातंग समाजाने जर मागे लावून धरली असेल तर तुम्ही शासनाकडे त्यासाठी भांडा. एकामेकावर आरोप प्रत्यारोप करून हे आपापसामध्ये दोन भावांनी भांडणं मला वाटतं योग्य नाही. कारण की मोठ्या भावांनी छोट्या भावाला समजून घ्यावं लागतं. कारण आतापर्यंत साधं तुम्हाला उदाहरण देतो, जर आतापर्यंत आपण बघितलं आपल्याकडे डाटा आहे, हे सर्व बदर समितीकडे डाटा दिलेला आहे. तुम्हाला असं वाटत असं तर अनेक, आता त्याच्यामध्ये विशेष मी सांगतो की आपलं बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय रामदासजी आठवले साहेब या दोघांची एक स्टेटमेंट आलं होतं आणि बाळासाहेब आंबेडकरांनी आणि आठवले साहेबांनी याला ऑलरेडी पाठिंबा दिलेला होता. पण त्याच्यामध्ये त्यांचं मत काय होतं की आरक्षणाचं उभं करणं आमचा विरोध नाहीये, पण आमचं म्हणणं एक आहे की जो डाटा त्या ठिकाणी त्याला जे बदर समितीने जे शासनाला किंवा अग्रवाल साहेबांना, जे मुख्य सचिवाला किंवा मंत्रिमंडळाकडे जो डाटा देण्यात आलेला आहे, जे काही प्रस्ताव त्यांनी जे उपवर्गीकरणासाठी वापरलेला जे अभ्यास आहे
तो सार्वजनिक करा आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारने उपवर्गीकरण करता येईल त्याचं जाहीर शाळेसमोर केलं म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये काही सूचना देता येतील, त्यामध्ये आम्हाला काही सांगता येईल की कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे करता येईल. त्यामुळे एवढे मोठे आदरणीय नेत्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे. फक्त त्यांचं मत एकच आहे की बाबा हे जे होईल ते ओपन होऊ द्या, तुम्ही तुमचा जो बदल समिती जो अहवाल आहे तो लपून हे करू नका. त्यामुळे त्याला शासन त्याच्याबद्दल विचार करतील आणि आमचं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण हे समाजातील जे काही कार्यकर्ते आहेत ज्यांचे शिक्षण कमी आहे, ज्यांनी कधीही पुस्तकं वाचलं नसेल, मला वाटतं फक्त सोशल मीडियावर काही खोट्या गोष्टी ज्या येतात ते वाचून त्याच्यावर कमेंट करणं, दुसऱ्या जातीविषयी अपशब्द वापरणं, हे मला वाटतं चुकीचं आहे. आणि दुसरा आरोप की मातंग समाज RSS BJPच्या नादी लागून हे सगळं करत आहे ते अत्यंत चुकीचं आहे. खऱ्या अर्थाने RSS आणि BJPचा मातंग समाजाचा काही संबंध नाही. ठीक आहे, निवडणुकीमध्ये कोण कोणाला मतदान करतो तो नंतरचा भाग आहे. आता 2 निवडणुका 2014 पासून मी स्वतः निवडणूक जवळून पाहिलेली, मी निवडणूक प्रक्रियेमध्ये होत्या. आपला जेवढाही मागासवर्गीय समाज आहे हा सर्व BJP शिवसेनेलाच मतदान करतो. येतो त्यामध्ये बौद्ध म्हणा, मातंग म्हणा, चर्मकार म्हणा, सगळा समाज. 100मधनं 70% मतदान हे आपलं त्या महायुती सरकारला गेलेलं आहे. तर डाटा काढा, जा तुम्ही प्रत्येक बूथवर जा आणि त्या ठिकाणी बघा की कोणाचं मतदान कोणाला झालेलं आहे म्हणून. त्यामुळे ही BJP RSS काही संबंधच नाही. हा फक्त आरक्षणाचा संबंधचा मुद्दा आहे महत्वाचा, तुम्ही लक्षात घ्या. या आरक्षणामुळे, या आरक्षण उपवर्गीकरणामुळे 59 जाती आहे, एकच जात बुद्ध जात, या का आंदोलनासाठी आंदोलन करतात? खऱ्या अर्थाने की मागासवर्गीय समाजामध्ये 59 जाती आहेत, बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस अभ्यास करून 59 जातीचा घटनेनुसार आरक्षणाचा निर्माण केलेला आहे. परंतु तुमचा जो मुद्दा आहे की बाबा याच्यामध्ये फक्त बौद्ध समाज आंदोलन का करतो किंवा बाकी समाजाला का याच्यामध्ये आंदोलन करत नाही किंवा का त्यांना असं वाटत नाही, याचा महत्वाचा मुद्दा म्हणलं बौद्ध समाजाचं आमच्या मोठ्या भावाच्या मनामध्ये एक भीती आहे, जे मला वाटतं, जे माझं वैयक्तिक मत आहे की त्यांना वाटतं की आरक्षणाचं उपवर्गीकरण झाल्यामुळं हे प्रत्येक समाजाला म्हणजे गट वाईज कोणाला 4%, कोणाला 5%, कोणाला 3%, कोणाला 2%, हे 59 जातीमध्ये वाटता येणार आहे. आणि हे वाटप झाल्यामुळं ज्या सर्वजण मिळून जे 13% आरक्षणावर आपण दावा करतो किंवा 13% आरक्षणाचा आपण लाभ घेतो त्याच्यापासून आपण 3, 4, 5% येऊ. त्यामुळे याच्यामुळे आमचं नुकसान होणार आहे, हे माझ्या बौद्ध किंवा मोठ्या समाजाच्या मनामध्ये आलेले आहे. परंतु खऱ्या अर्थाने शासन ज्यावेळेस बी काही निर्णय घेईल त्यावेळेस मला नाही वाटत की हे भेदभाव याच्यामध्ये होईल. कारण शेवटी काय राहतं की ज्या मागच्या जाती आहेत, ज्या आरक्षणापासून वंचित राहिलेलं आहे, ज्यांना त्याचा लाभ भेटला नाही, त्याचा लाभ का नाही भेटला याचं मी कारण सांगतो. कारण शिक्षणामध्ये कमी असल्यामुळं लाभ घेऊ शकला नाही. आज खऱ्या अर्थाने तुम्हाला स्पष्ट मी सांगतो, कारण मी 35 वर्ष आंबेडकरी सवयीत काम करतो म्हणून, बौद्ध समाजाच्या तरुणाची सध्या शिक्षणामध्ये कॉम्पिटिशन ब्राह्मण समाजाशी आहे. या महाराष्ट्रातील मराठा समाज म्हणा, ओबी समाज, या सर्व समाजाला मागं टाकून बौद्ध समाजाचा शिक्षित तरुण हा ब्राह्मण समाजासोबत कॉम्पिटिशन करते. म्हणजे त्यांची शिक्षणाची लेवल एवढी वाढलेली आहे की छोटी जात त्यांना ची बरोबरी कधी करू शकत नाही, त्याला खूप मागं टाकून ते पुढे गेलेले. त्यामुळं छोट्या जातीमध्ये किंवा मातृ समाजामध्ये बाकी 59 जातीला भीती काय वाटते की बाबा हा आमचा मोठा भाऊ शिक्षण एवढा मोठा झालेला आहे, त्यामुळे कुठेही जर आम्हाला एखादी आरक्षणाची जागा असली त्या ठिकाणी आम्ही पोहोचूच शकत नाही. कारण का शिक्षणामध्ये मेरिटमध्ये पुढे आहे, हुशारामध्ये ते कंटिन्यू शिक्षणामध्ये मागील 70 वर्षापासून आहे. त्यामुळं या शिक्षणाच्या जोरावरच हे पुढे जाऊ शकतो आणि आपण त्यांना त्या जागेवर जाता येणार नाही. त्यामुळं आमच्या सुरक्षितेसाठी, आमच्या त्या जागेवर जाण्यासाठी शिक्षण कमी जरी असलं तर भविष्यामध्ये आमचा स्वतंत्र जर वाटा भेटला तर या 59 जातीला त्याच्यामध्ये 3 म्हणा, 4 म्हणा, 5 म्हणा या हक्काच्या जागा मिळतील. त्यामुळं हे आरक्षणाची उपवर्गीकरणाची मागणी ही सुप्रीम कोर्ट नुसार झालेली आहे, सर्वोच्च न्यायालयानुसार झालेली आहे. आणि पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या ठिकाणी, हरियाणा या ठिकाणी ऑलरेडी हे आरक्षणाचं उपवर्गीकरण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी वाद नाही झाला, त्या ठिकाणी भांडण झाले, त्या ठिकाणी 2 समाजामध्ये कोणत्याही प्रकारच्या लढाई झाल्या नाही. ते आपण हे समजून घ्या की आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे कोणाचा ठिकाणी भांडणं होतील किंवा कोणाचं नुकसान होईल, कोणा टोटल, हे अत्यंत चुकीचे आहे. फक्त मी एवढंच सांगतो की आरक्षणाचा उपयोग करत असताना दोन्ही समाजाच्या नेत्यांनी, जनतेने, संबंधित कार्यकर्त्यांनी बसून त्याच्यामध्ये काय तोडगा काढता येईल
शासनाकडे तुम्ही मागणी करा, शासनाकडे सगळे दोघं जाऊन मागणी करूया की हे जो डाटा आहे तो ओपन करून त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आरक्षण उपयोग करता येईल आणि कशा पद्धतीने सर्व समाजाला न्याय व फायदा भेटेल हे तुम्ही बघायला पाहिजे. भाजपने तुम्ही दोघं समाजामध्ये निर्माण व्हा या असं वाटतं का तुम्हाला? भाजपबद्दल तर मला या ठिकाणी काही सांगू शकत नाही की भाजपच्या मनात काय आहे. खऱ्या अर्थाने की आंध्र प्रदेशमध्ये मला वाटतं त्यानंतर पंजाब म्हणा, तामिळनाडू म्हणा, अनेक ठिकाणी जेव्हा आरक्षणाचं उभीकरण लागू झालं तर त्या ठिकाणी काँग्रेसचे सरकार आहे. कारण काँग्रेस आणि एक ठिकाणी मला वाटतं बीजेपी सरकार आहे, एका ठिकाणी आम आदमीची मला वाटतं पंजाबमध्ये सरकार आहे. त्या लोकांनी ते आरक्षण लागू केलेले. पण ज्या ज्या ठिकाणी बीजेपीचं समजा राज्य आहे त्या बीजेपीच्या शासनांनी काय वाटतं, कारण त्यांचे नेते किंवा ते काही मुख्यमंत्री त्यांचे जे काही मंत्री आहेत ते सांगू शकतात की त्यांना ह्या दोन समाजात भांडणं लावायचं की या दोन समाजाला न्याय द्यायच्या भूमिकेतून पुढे जायचं, हे त्याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही. काय मेसेज मी या ठिकाणी दोन्ही समाजाला म्हणजे बौद्ध समाज आमचा मोठा भाऊ आणि मातंग समाज या दोन्ही समाजाला मी एकच विनंती करू इच्छितो की बौद्ध समाज खऱ्या अर्थाने ताकदवर समाज आहे, मोठा समाज आहे, शिक्षणात पुढे आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे आहे. ते त्यांनी मोठ्या भावाला सांभाळून घ्यायला पाहिजे. समाजाच्याने सोबत बसून मी तर बाळासाहेब आंबेडकर, रामदासजी आठवले साहेब या सर्वांना मी आवाहन करेन की तुम्ही मातंग समाजाच्या काही नेत्यांना म्हणजे आणि मी मातंग समाजाच्या नेत्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही ह्या नेत्यांकडे जा, त्यांच्यासोबत बसा, चर्चा करा आणि त्याच्यातून काहीतरी मध्यम तोडगा काढा जेणेकरून या समाजाचं आपसामध्ये मतभेद राहणार नाही. दोन्ही भाऊ हे सोबत राहिले पाहिजे आणि या दोन्ही भावांना या आरक्षणाचा फायदा भेटला पाहिजे. जर एखाद्या मोठ्या भावाने जर त्याचा सगळं व्यवस्थित झालं असेल तर छोट्या भावाचा हात धरून त्याच्या पात्रात काहीतरी पडलं पाहिजे, ती भूमिका घेतली पाहिजे. आणि मातंग समाजाने सुद्धा जर मोठा भाऊ एवढा मोठा झाला असेल, शिक्षण घेऊन पुढे गेला असेल, संघटित झाला असेल, संघर्षाच्या भूमिकेतून पुढे असेल तर त्यांचं अनुकरण करून त्यांच्या पद्धतीने शिक्षण घ्यायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे आणि संघर्षाच्या माध्यमातून आपल्या सर्व जे काही विकास आहे तो घडवला पाहिजे. त्यामुळे दोन्ही समाजाला मी विनंती करतो की भाऊ भाऊ आहोत आपण आणि आपण भावाप्रमाणे राहिलं पाहिजे. राहायला आरक्षणात उभं करण्याचा निर्णय तो शासन घेईन, जो काही शासन निर्णय घेईन आणि जे काही आपले आक्षेप आहे त्याच्यावर शासन जो निर्णय करेल, शासन जो करेल त्याच्यावर आपण विश्वास ठेवून आपण दोघांनी चांगलं राहावं, आपण प्रेमाने राहावं, एकमेकांना छोटा मोठा भाऊ म्हणून राहावे आणि एकमेकाला मदत करावा प्रत्येक अन्याय त्याच्या ठिकाणी. एवढं मी बोलतो आणि मी जे आपल्याला बोललो त्याबद्दल तुमचे आभारी आहे. जय भीम, जय शिवराय, जय लवजी.